म्हणजे आतापर्यंत आपण बघितलंय की विविध गणिती खेळाच्या माध्यमातून दर शनिवारी आपण विविध गणिताच्या अध्ययन अध्यापनाची कृती दाखवत आलेलो आहोत. तर तसाच हा देखील शनिवार आहे. आणि या शनिवारी सुद्धा आपण एक चांगल्या अशा ऍक्टिव्हिटी बघणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे हे गणिताचे काही ऍक्टिव्हिटी समजणार आहेत. आणि हा जो आजच्या ह्याच्यातला गणिताचा विषय आहे, तर हे गणिताचा विषय एक रंजकरित्या विद्यार्थ्यांना घेऊन आणि चांगल्या प्रकारे मुलांना शिकवून सांगितलेला आहे. तो सांगितलेला आहे सरस्वती पवार मॅडम याने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले काठी, तालुका उत्तर सोलापूर. तर सरस्वती पवार मॅडम ह्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. नवीन शिक्षण धोरण अंतर्गत राज्य अभ्यासक्रम आराखडा तज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. शालेय शिक्षण इयत्ता 3री ते 12वी अभ्यासक्रम निर्मिती तज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा परिषद सोलापूर आदर्श शिक्षक स्कॉलरशिप पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. त्यासोबतच ICTC कोर्स शिक्षकासाठी जिल्ह्यात प्रथम शाळेला कम्प्युटर लॅब त्यांच्या मिळालेले आहे. हॅकेथॉन स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे चालू वर्षी. विद्यार्थ्याबरोबरच पालकांसाठीही विविध उपक्रम मॅडम राबवत आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून मॅडम सध्या फेमस आहेत. आतापर्यंत ज्या ज्या शाळेमध्ये त्यांनी काम केलंय त्या सर्व शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांनी मॅडमचा वाढदिवस हे त्यांच्या घरी जाऊन साजरा करत आहेत. हे खूप विशेष त्यांच्याबद्दल मला सांगायचं वाटेल. एक तत्पर, संयमी आणि एक हुशार व्यक्तिमत्व आहे. मन की बात या नवोपक्रमास राज्यश्री द्वितीय क्रमांक त्यांना प्राप्त झालेला होता. तर त्यासोबतच सलग 2 वर्ष टॅलेंट हंट बालनाट्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका, अभ्यासू शिक्षिका आणि राज्य लेवल, जिल्हा लेवल, तालुका लेवलच्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेल्या, त्यासोबतच विविध मीटिंगमध्ये, विविध शिक्षण परिषदामध्ये आघाडीने नेतृत्व करणाऱ्या सरस्वती पवार मॅडम. तर यांनी मला वाटतं जवळपास 17 ते 18 प्रकारच्या गणितीय खेळ त्यांनी ते व्हिडिओ शूटिंग मार्फत आपल्याला दाखवणार आहेत. तर मी त्यांचा व्हिडिओ तुमच्या पुढे प्ले करतो. मी पहिला पार्ट 1चा व्हिडिओ प्ले करतो. तो आपण बघावा आणि मग आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण सेकंड पार्ट बघूयात. नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर यांच्या उपक्रमांतर्गत इयत्ता 1ली ते 5वीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र. या सत्रामध्ये
मी सौ सरस्वती संभाजी आवाज पवार, आवाज येत नाही सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले काठी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर, आज माझ्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत गणित शिंदे सर. आवाज येत नाही का? एक मिनिट, मी बघतो हा, प्रयत्न आवाज येत करतो. नाही. ठीक आहे. ओके, काही काही ठिकाणी थोडासा आवाज कमी असेल. पुढे आवाज वाढेल, आपण बघूयात. नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर यांच्या उपक्रमांतर्गत इयत्ता 1ली ते 5वीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र. या सत्रामध्ये मी सौ सरस्वती संभाजी पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले काठी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर, आज माझ्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत गणित विषयातील संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या अंतर्गत काही खेळ सादर करणार आहोत. गणित हा अमूर्त विषय आणि त्यामुळे सर्वांना तो अवघड वाटतो. पण या अमूर्त विषयाला मूर्त स्वरूप देऊन त्याला खेळाची जोड देऊन जर आपण हा विषय विद्यार्थ्यांसोबत घेतला तर गणितासारखा सोपा विषय विद्यार्थ्यांना वाटणार नाही. खेळातून शिक्षण अतिशय सोपे होते. मुलं खेळामध्ये आवड घेतात, इंटरेस्ट निर्माण होतो आणि हाच हेतू ठेवून आज इथं खेळाच्या माध्यमातून संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया यासाठी आम्ही काही छोटे खेळ इथं सादर करणार आहोत. संख्याज्ञानावरील शतकमाळ या अंतर्गत संख्या ओळख हा खेळ आपण आता इथे घेणार आहोत. यामध्ये मी विद्यार्थ्यांना एक संख्या सांगणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा कोण ती संख्या दाखवेल त्याला पॉइंट मिळणार आहे. स्वरा तयार? वैष्णवी तयार? 33. कोण पटकन दाखवलं? स्वरा. स्वराला 1 पॉइंट. दोघींनी पण बरोबर दाखवलंय. बरोबर. आता तयार? 80. आता पण स्वरानेच पटकन दाखवलेलं आहे. स्वराचे 89. आता स्वरानेच लवकर दाखवलेलं आहे. त्यामुळं स्वरा या खेळामध्ये 4 आणि 1 असे गुण घेऊन विजयी झालेले आहे. स्वरासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. पृथ्वीराज तयार? रोहिणी तयार? 19. रोहिणीने पहिल्यांदा दाखवलेला आहे. रोहिणीसाठी जोरदार टाळ्या. 27. पृथ्वीराज बघ किती दाखवला तू? 27. गणित पेटीमध्ये अशा संख्यांचे 6 संच आलेले आहेत. तर यांचा उपयोग करून आपण आता संख्या ओळखण्याचा खेळ घेणार आहोत. यामध्ये यातली कोणतीही एक संख्या विद्यार्थी घेईल तो माझ्या व्यतिरिक्त इतर गोलामध्ये उभारलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दाखवेल. मला ती संख्या ओळखायची. ती संख्या ओळखण्यासाठी मी काही प्रश्न विचारणार आहे आणि माझे प्रश्न हो किंवा नाही असं उत्तर येणारे असावेत. आणि कमीत कमी प्रश्नामध्ये ही संख्या जो ओळखेल तो या खेळाचा विनर ठरेल. तर आपण आता खेळ खेळूया. कोणतीही एक संख्या घे आणि सर्वांना दाखव. मला दाखवू.
सर्वांनी संख्या व्यवस्थित बघितली? आता मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याचं हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं. संख्या 50 पेक्षा लहान आहे का? नाही. ती संख्या 70 पेक्षा लहान आहे का? नाही. ती संख्या 90 पेक्षा लहान आहे का? हो. ती संख्या 71 ते 80 यांच्यामधली आहे का? नाही. त्या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे का? हो. ती संख्या आहे 81. मी प्रश्न किती विचारले मोजले का तुम्ही? 5. आता दुसरा खेळाडू आहे रिफत. आता हिला 5 पेक्षा कमी प्रश्नांमध्ये संख्या ओळखायची आहे. तर आता मी संख्या सर्व मुलांना दाखवते. रिफत, तू तयार? रिफत, प्रश्न विचार. ती संख्या 50 पेक्षा लहान आहे का? हो. ती संख्या 30 ते 40 च्या वयात आहे का? हो. दोन प्रश्न झाले. तिचे स्थानिक 9 आहे का? एकच स्थानी 9 आहे का? नाही. नाही. तिचे स्थानिक 7 आहे का? नाही. 4 प्रश्न झाले. ती संख्या एकच स्थानी 5 आहे का? नाही. ती संख्या एक स्थानिक 6 आहे का? नाही. 6 प्रश्न झाले. ती एक स्थानिक 7 आहे का? नाही. ती एक स्थानिक 1 आहे का? नाही. ती एक स्थानिक 8 प्रश्न झाले. ती एक स्थानिक 8 आहे का? नाही. ती एक स्थानिक 4 आहे का? हो. संख्या ओळख आता. ती संख्या आहे 34. बरोबर. रिफतने किती प्रश्न विचारले संख्या ओळख? आणि मी किती विचारले होते? तर अशा पद्धतीने कमीत कमी प्रश्नांमध्ये जो संख्या ओळखेल तो या खेळातून विजयी ठरेल. अशा पद्धतीने आपण इयत्तांच्या स्तरानुसार या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवू शकतो. आता हा दुसरीचा वर्ग होता म्हणून आपण एकक स्थानी ज्या संख्या आहेत त्याचे प्रश्न करून विचारले. पण तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वीच्या पुढे जसं जसं आपण वर्ग वाढवत जाऊ तसा प्रश्न सम संख्या आहे का? ती संख्या विषम आहे का? ती संख्या वर्ग संख्या आहे का? ती संख्या घन संख्या आहे का? अशा पद्धतीने आपण प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवून त्या मुलांना त्या संख्या ओळख हा खेळ घेऊ शकतो. धन्यवाद. आपल्याकडे गणित पेटी साहित्यामध्ये ही फोमची शतकपाटी आलेली आहे. हे एक अतिशय उत्कृष्ट साहित्य आहे. यामुळे संख्या ज्ञानाला, संख्या दृढीकरणाला खूप मदत झालेली आहे. या फोमच्या शतकपाटीच्या सहाय्याने मी मुलांकडून पूर्ण 1 ते 100 सुलभ 10, 11 ते 20, 21 ते 30 अशा पद्धतीने उभं, परत उलट, परत आडव्या पद्धतीने 1, 11, 21 असं 91 पर्यंत आडव्या पद्धतीने, परत उलट आडव्या पद्धतीने असा सराव, भरपूर सराव करून घेतला आहे. त्याचे एक छोटं प्रात्यक्षिक आपण आता इथे करूयात. विभर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हे 1 ते 10 उभ्या पद्धतीने उलट आणि सुलट. आता आडव्या पद्धतीने आडव्या क्रमाने आपण ह्या संख्या म्हणून घेणार आहोत. जेव्हा तू करतो आडव्या पद्धती खाली 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91, 91,
किती जोड? 6. म्हण. 6, 16, 24, 36, 37, किती झालं? 40, 56, 57, 60, 96, बरं. आता पुढे जाऊ. 96, 60, किती झालं? आता पुढे. 60, 66, 56, 46, 36, 26, 16. Very good. तर अशा पद्धतीने संख्या दृढीकरणासाठी फोमची शतकपाटी अतिशय उपयुक्त साहित्य आपल्याला आहे. धन्यवाद. दादासाहेब म्हण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्हेरी गुड. पुढं ईश्वरी. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, व्हेरी गुड. कल्याणी. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 29, 28, 28, 26, 25, 24, 23, 22, 21. आता यानंतर संख्या दृढीकरणासाठी आपण संख्या आडव्या क्रमाने म्हणणार आहोत. आडव्या सुलट, आडव्या उलट. देवांश. 1 आकडा 21, 21, 41, 51, 61, 71, 81, 91, 91, 81, 71, 61, 51, 41, 31, 21, 11, 1. व्हेरी गुड. ईश्वरी. 2, 12, 22, 32, 42, 92, 52. 52, 42, 32, 22, 12, 2. करेक्ट. पुढं. 3, 13, 23, 33, 43, 43, 53, 63, 73, 83, 93, 83, 83, 63, 53, 43, दाखव. 33, 23, 13, 3, 4, 14, 24, 34, 44, 54, 64, 74, 84, 94, 94, 84, 84, 64, 54, 44, 34, 24, 14, 8, 18, 28, 38, 39, Relax. 58, 68, 78, 89, 98, 88, 88, 68, 58, 48, 38, 28, 18, 8. 9, 19, 20, 39, 49, 50, 59, 70, 81, 89, 90, 91, 89, 80, 89, 69, 60, 59, 39, 40, 19, 9. व्हेरी गुड. दादासाहेब. 22, 23, 24, हा 17 का 70? 70, 60, बरोबर. 50, 40, 30, 20, 10. व्हेरी गुड. अशा पद्धतीने आम्ही सेल्फी विथ सक्सेस साठी हे पण आव्हान दिलं होतं आणि यामध्ये स्वरा जांभळे तिने सेल्फी विथ सक्सेसचा मान पटकावला होता. आता यानंतर पेन्सिलच्या सहाय्याने विद्यार्थी संख्या मुलांच्या पाठीवर लिहिणार आहे आणि ती संख्या ज्याच्या पाठीवर लिहिली आहे तो ओळखणार आहे. 11. बरोबर. बरोबर. तिला विचार. 75 लिहिली. बरोबर आहे. बरोबर. बरोबर. हा इकडे लिहिली. परत लिहिली. 81. बरोबर. बरोबर आहे. 52. बरोबर. बरोबर आहे. हम्म. 68. इकडं इकडं. 68. बरोबर. बरोबर. 55. बरोबर. बरोबर आहे. 88. हा लिही. 87. किती? 87. बरोबर आहे का? मोठ्याने सांग. बरोबर. 87. बरोबर.
किती? 19. बरोबर आहे. अशा पद्धतीने संख्या पाठीवर लिहिल्यामुळे संख्या लिहिण्याचा योग्य क्रम मुलांना दृढीकरण होणार आहे. त्याच पद्धतीनं संख्या ओळखण्यासाठी मुलांना त्या क्रमाने संख्या लिहिल्यामुळे ती संख्या कशी लिहितात हे समजल्यामुळं ती संख्या ओळखण्यास सोपं जाणार आहे. त्यांची एकाग्रता वाढणार आहे आणि हा छोटासा खेळ जो बरोबर ओळखेल त्याला पॉइंट, जो चुकेल त्याला पुन्हा संधी, अशा पद्धतीनं हा खेळ घेऊन आपण संख्यांचं दृढीकरण करू शकतो. धन्यवाद. आवाज थोडासा मॅडमचा कमी येत होता, पण आपण YouTube लाईव्ह जे आपण केलेलं आहे, तर ते YouTubeवर आपण बघू शकताय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा ऑप्टिमाइज्ड आवाज मिळेल. आता आपण यांचा दुसरा एक व्हिडिओ बघणार आहोत आणि दुसरा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण चर्चा करूयात. नमस्कार. आज आपण संख्या ज्ञानावर हौजी हा खेळ खेळणार आहोत. ह्या हौजीमध्ये अशा पद्धतीचं संख्याचा बोर्ड असतो. त्याच्यावर ठेवण्यासाठी अशा संख्या असतात आणि अशा पद्धतीची संख्या लिहिलेले तिकीट असतात. या हौजी खेळामुळे मुलांचं संख्या ज्ञान हे चांगलं होणार आहे. मुलांना संख्याज्ञानाची समज, संख्याज्ञानाचं दृढीकरण या खेळातून होणार आहे. तर हा गेम खेळण्यासाठी सर्वांना आधी मी तिकीट दिलेली आहेत. सर्वांना तिकीट मिळाली? यामध्ये आपण संख्या ज्या आहेत त्या 1 ते 90 पर्यंतच्या संख्या आहेत. मी एक सोंगटी काढणार. त्याच्यावर जी संख्या आहे 32, ज्याच्या तिकिटावर 32 असेल त्यांनी ती संख्येला काट मारा किंवा गोल करा आणि मग मी असं करत करत ह्या संख्या यातून काढणार आणि ह्या बोर्डवर मांडणार. ज्यांच्याकडे मी संख्या सांगितलेली असेल त्या तिकिटावर त्यांनी त्या संख्येला गोल करायचं. मग आता ह्या तिकिटावर आपण लाईन वाईज बक्षीस देऊ शकतो. समजा मी एक 5 नंबर काढले आणि माझी पहिली लाईन पूर्ण झाली. या पहिल्या लाईन मध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्या आल्या की माझी पहिल्या लाईनचं मला बक्षीस मी ठेवू शकते. मधल्या लाईनच्या संख्या पूर्ण झाल्या तर मधल्या लाईनचं बक्षीस मी ठेवू शकते. शेवटच्या लाईनसाठी मी बक्षीस ठेवू शकते. आता संख्या एकूण 90 आहे. तर 90 मध्ये 45 पेक्षा लहान, 45 पेक्षा मोठ्या अशा संख्यांचा क्रम पण आपण बक्षीस ठेवू शकतो. आणि सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे जेव्हा पूर्ण तिकीट ज्याचं पूर्ण होईल, या पूर्ण तिकिटावरल्या संख्या ज्याच्या पूर्ण होतील त्याला आपण फुल हौजी अशा स्वरूपाचं बक्षीस देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे. चला तर आपण खेळूया. तयार सर्वजण? 14. 1 दशक 4 एकक 14. ज्याच्याकडे 14 आहे त्यांनी बोल. 41. 4 दशक 1 एकक. ज्याच्याकडे आहे त्यांनी बोल. 61. 6 दशक 1 एकक. आता तुम्ही मला सांगायचंय मी संख्या सांगितलं किती दशक किती एकक. 30. 3 दशक 0 एकक किंवा 3 दशक 0. पुढे आहे 37. किती दशक किती एकक. ज्यांच्या तिकिटावर 37 आहे त्यांनी त्याला गोल करा. 33. मोठ्याने म्हणा. एक अंकी संख्या 9. बघा 9 आहे का. 9 चं काय 9 1. 86. 86. 4 काय 4 1 बरोबर. पुढची संख्या आहे 18. पुढची संख्या आहे 44 44. ती संख्या असेल तर त्याला गोल करावं का. 32. 64. 54. सगळेजण म्हणा मोठ्याने. 89. 8 दशक 9 एकक. 51. 52. 72. झाली 14. 26 कुठे झाले बाळा. 26
19 झाली मधली लाईन बरोबर 14 झाली 16 झाले 44 51 मधली लाईन स्वराची झालेली आहे तिला आता आपण मधल्या लाईन झालेली बक्षीस देऊया आता वरची लाईन आणि शेवटची लाईन अजून आपल्याकडे आहे ना पहिला गुणांक तुम्ही त्याला बक्षीस आहे आणि नंतर पूर्ण तिकीट फुल हौदी पण आहे 85 एक अंकी संख्या 3 झाली 85 वर हा एक मधली लाईन आता किती झाले आता तू पहिली पण झाली थांब बघते ते बाळा 39 नाही झालं 39 झाले तू 49 39 केली का ही बघ 39 आता 39 झालं बघ ईश्वरी ओके पहिल्या लाईनचं बक्षीस तुला किती नंबरवर झाली तुझी आता मी 45 वर झाली का नाही अजून 79 झालं नाही आता पूर्ण तिकीट बघ शेवटची मधली मगाशी झाली तुझी कुठली झाली 36 वर झाली बरोबर 8 झाले 17 झाले 36 झाले 54 झाले 55 छान तुला शेवटच्या लाईनचं बघ आता बघा तिन्ही लाईन झाल्या पहिली लाईन मधली लाईन शेवटची लाईन आता पूर्ण हौदी म्हणजे पूर्ण तिकिटावल्या संख्या ज्याच्या पूर्ण होतील तो विनर असेल पूर्ण हौदी त्याला मोठं बघ 13 43 झाली पूर्ण झालं तरी आता अरे लाईन बघू नका आता पूर्ण तिकीट बघा एक मिनिट हा एक राहिला आता आले की त्याचं पूर्ण तिकीट झालंय कार्तिकचं बघू आपण 4 झाले पूर्ण हौदीचं बक्षीस आपल्या कार्तिकला मिळालेलं आहे एक पूर्ण झालेलं आहे अजून एक पूर्ण तिकीटाचं बक्षीस आहे 39 झाले की तू ऐकू नाही का तुझं पण झाले पूर्ण तिकीट 47 तू ऐकलं नाही का झाले 60 तुझं तिकीट झालं का 60 वर झालं का कधी झाले नाही 60 वर नाही 60 62 आता मला झाले की ग तुझं पूर्ण हौदीचं तिकीट झालेलं आहे अजून कोणाचं आहे हे कोणाचं तिकीट तुझं पण पूर्ण हौदी आणि तुला लाईनचं बक्षीस मिळणार आहे ओके पूर्ण हौदी झाली तुला एक बक्षीस तर अशा पद्धतीनं आज आपण हौदी हा गेम खेळला या गेम मधून संख्यांचं दृढीकरण मुलांना होणार आहे तसंच एकाग्रता वाढणार आहे माझ्या तिकिटात ही संख्या आहे का आता तुम्ही बघितलं टीचर हे झालंय का ज्यावेळेला त्यांनी लक्ष नाही दिलं ती संख्या होऊन गेली आणि ती नंतर ती मुलं विचारली की टीचर ही संख्या होऊन गेली का आणि काही संख्या झालेल्या होत्या त्यांच्याकडून गोल राहिला होता मग तिथे त्यांचं बक्षीस गेलं मग त्यामुळं आपल्याला ऐकून संख्या कुठली आपण सांगतो ती ऐकून ती संख्या आपल्या तिकिटावर असेल तर सतर्क राहणं एकाग्र होणं अशा अनेक फायदे या हौदी या गेम मधून होतात ही हौदी आपल्याला बाजारात मिळते यासोबत हे असं बोर्ड आणि ह्या संख्यांचे सोंगट्या आणि अशी तिकीट पण मिळतात आणि अशी तिकीट पण मिळतात कागदी आणि मुलांचं दृढीकरण संख्या ज्ञान दृढीकरणासाठी अतिशय उपयुक्त असं हे हा खेळ आहे धन्यवाद आता हौदी गेम मध्ये जे फुल हौदीचे विनर आहेत 3 त्यांच्यासाठी बक्षीस आणि 3 लाईन साठीचं बक्षीस आपण इथं आयोजित केलं होतं तर पहिली पूर्ण हौदी कार्तिकची झाली होती त्याला एक पेन्सिल आणि शार्पनर दुसरी पूर्ण हौदी रिफर तिसरी पूर्ण हौदी मनस्वी पहिली लाईन दुसरी लाईन शेवटची लाईन या सर्वांचं अभिनंदन जोरदार टाळ्या वाजवा सापशिडी हा खेळ खेळणार आहोत गेल्या वर्षी आम्ही फन फेअर ठेवलं होतं आणि त्यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी गेम त्यांनी स्वतः तयार करायच्या होत्या आणि उत्कृष्ट गेम यांच्यासाठी हे शाळेला बक्षीस ठेवलं होतं त्यावेळेला आमच्या पहिलीच्या वर्गानं जो गेम ठेवला होता त्या 1ली ते 5वी मध्ये आमच्या पहिलीच्या वर्गाचा नंबर आला म्हणून त्या वर्गासाठी आम्ही सापशिडी हे बक्षीस दिलेलं होतं आणि याच सापशिडीच्या सहाय्याने आज आपण बेरीज पुढे मोजून आणि संख्यांवरील क्रिया असा खेळ आपण घेणार आहोत
करून आपण 2 गट केलेले आहेत. 8 आणि 3 मोठ्याने सांग. किती? 4 आणि 3 7. आता 7 वर काय आहे? शिडी. करा शिडी. किती वर आली शिडी? 26. आता तुला शिडी पहिला म्हणून आणले सांग. 7 गेल्यावर डबल 6. आता किती वर आहे तुझं? 39 आणि 6. घे मोज 6. 1. किती? 98 वर काय झालं? 7 गेला. 7 मिळून कुठं आला? 14. चला आउट. पुढचा घरी ये. तिथे चांगलं जवळ आलेलं बघा. गट तिकडे झाला. तिला दे. किती? 49. काय झालं 49 ला? 7 गेला. 7 गेला. आता तू आउट झाली. चला पुढचं. एक आते. तुम्ही चांगली इथपर्यंत येतात. सारखं 7 घेते. चल केलं नाही इकडे द्या. 7 गेल्यावर नाही. शिडी त्याला डबल करा. 4. चौसष्ट आणि 4. तुला गेली का बघ. 64च्या पुढे किती आहे? 2. किती आहे? 16 आणि 4. 2. लय. 20 आणि 1. शिडी चढली. 2. किती आहे? 82 आणि 2. 2. तुला एकच पडायला पाहिजे. 5. काय झालं? 7 गेला. वजा केले. चला पुढं. विनर. शाबास. या गटाचा नंबर आलेला आहे. आपल्याकडे गणित पेटीमध्ये ह्या बिट्ट्या आणि कवड्या आणि हे वर्तुळ आलेले आहेत. यांचा उपयोग करून आज आपण बेरीज आणि वजाबाकी हा खेळ खेळायचा आहे. असे ठोकळे आहेत चिन्हांचे, संख्यांचे. हे ठोकळे टाकून जेवढी संख्या येईल तेवढी ही मुलं इथं जी क्रिया येईल ती करणार आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचं ताट रिकामं होईल तो गट विजयी. तयार? तू एक टाकायचं. तुला चिन्ह पहिला टाक. किती आहे? 10. 10 घे त्या. 10 घे आणि मोठ्याने मोजत ठेव. आता चिन्ह अधिक चिन्ह पडले. तू मांडली 10 अधिक. तू टाका. किती आले? 5 टाका त्याच्यात. 10च्या पुढे 5 मोज. बघ 10 अधिक 5. किती 0 पडले. 0 अधिक किती? 5. घे तू मांड. 0 किती पडले? 6. झालं. अधिकच पडले. 6 घे तू मोठ्याने मोजून. आता तुमच्याकडे 15 आहेत. किती आहे तुमच्याकडे? 15. आता 15 मध्ये आता तू फक्त चिन्हाच्या ठोकळ्या टाक. आता वजा करायचे. आता तू 15तून काय केले? 3 वजा करावं लागते. लिह. करा वजा बाकी. 15तून 3 काढा. किती झाले बघा. 3 वजा केले. किती राहिले? 15 वजा 3. तोपर्यंत अधिक पडलं. आता तू हे टाक. अधिक पडले की दोन्ही ठोकळे करूया. 3 आणि 0. नुसतं 3 टाकल्या. तू 3 अधिक 0. 1 2 3. वजा. आता वजा किती करायचे? टाकू. 0. लिह गणित. 3 12 वजा 0. बरोबर 0 0. बरोबर किती आले? 12. 1 आणि हे किती आहेत? 7 आणि 1 किती झाले? 8. 8 किती झाले मग आधी? 0 4 4 1 2 3 4. 20 अधिक 4. 20च्या पुढे 4 मोज. 21 22
6 आणि 2 किती? 12 आणि 7. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 30, 34, 35, 36. अधिक कारण आता संख्या कमी आहे. 2 अधिक 1 2 आणि 1 किती? 3. 34 अधिक 3 मांडली का व्यवस्थित? 3 34च्या पुढे 3 मत. बरोबर आहे. बघा आता तुमच्या ताटात पण 3 राहिले, तुमच्या ताटात पण 3 राहिले. चला लवकर विनर. आता ते 1 आता तुमचं 3 2 1 एवढं येईपर्यंत तुम्हाला ठेवावं लागतं. अधिक किती? अधिक टाक आता तू टाक. 4 अधिक 3 किती झाले बघा की? 36 अधिक 3 37, 38, 39, 40. किती होते? 36 होते ना शिल्लक. मग 3च पडले. मग 1 राहते की शिल्लक तुमचं? नाही टीचर. नाही 1 राहायलाच पाहिजे. 1 तुमचं खाली पडला होता. बरोबर आहे. 1 राहिला अजून आता तुम्हाला. 36 अधिक 3 किती झाले? 36 अधिक 3 किती झाले? 41. तुमचं अधिक पडलं. घ्या. आता मान गणित मान. 34 अधिक किती? 37 अधिक 0. आता 1च पडायला पाहिजे तरच तुम्हाला कळतंय. मान गणित. 39 अधिक 0 1 2 3 पैकी 1 अधिक 1 किती? 37 अधिक 1 किती झाले? ठीक आहे. तुमच्या 2 शिल्लक झाले, तुमच्यात 1 आणि आता 1 पडायला पाहिजे. आता 2 पडायला पाहिजे किंवा 1 3 नाही. चल पट अधिक 39 अधिक 1 किती झाले? यांची प्लेट पहिल्यांदा रिकामी झाली. जिंकलो म्हणा. तुम्ही 2 नी मागे राहिला. तर अशा पद्धतीने आपल्याकडं गणित पेटीमध्ये असे चित्रांचे चिन्हाचे ठोकळे आहेत. 1 ते 9 संख्यांच्या बाबतीत आपण एकच ठोकळ्याचा वापर करू शकतो. दशकसाठीचे ठोकळे आहेत, चित्र असणारा ठोकळा आहे. पुन्हा 9 पर्यंतच्या संख्यांच्या चित्रांचा ठोकळा आहे आणि संख्या चिन्हांचा ठोकळा आहे. या पद्धतीने आपण हे फोमचे कटआउट आहेत, शेप्स आहेत आणि ह्या कवड्या आहेत, पिट्या आहेत. अशा प्रकारचे गोल आपल्याकडे साहित्यामध्ये आहेत. गणित पेटीच्या साहित्याअंतर्गत असं आपण वेगवेगळे खेळ बेरीज वजाबाकीसाठी घेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपण इथं शाब्दिक उदाहरणे तयार करण्याचा खेळ घेणार आहोत. इथं 2 गट केलेले आहेत आणि एकूण 5 गणित या विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणं बनवायची आहेत. वेगवेगळं साहित्य आपल्याकडे गणित पेटी मधून अतिशय उत्कृष्ट असं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या साहित्याचा उपयोग करून शाब्दिक उदाहरणं तयार करून 5 उदाहरणं सगळ्यात पहिल्यांदा जो गट तयार करेल आणि बरोबर सोडवेल, वस्तू रूपात ते मांडेल, तो गट विजयी. यामध्ये 5 गणितात 3 गणितं बेरजेची, 2 गणितं वजाबाकीची असं स्वरूप ठेवलेलं आहे. तयार? विराट गट तयार? धोनी गट तयार? चला आपल्याला आता मस्त धुलाई करायची. चला स्टार्ट. गणित वाचायचं तुम्ही गटातल्यांनी आणि त्याप्रमाणे लगेच वस्तू रूपात मांडणी करायची. माझ्याकडे 28 रुपये होते. त्यापैकी 7 रुपये मी आईला दिले, तर माझ्याकडे किती रुपये राहिले? माझ्याकडे 5 बिट्ट्या आहे. मला आईने 4 बिट्ट्या दिल्या. तर आता माझ्याकडे त्यांचं झालं एक गणित. पहिलं गणित संख्या घ्या, गणित आकडा घ्या त्याचा. एक आकडा घ्या पहिल्या गणिताचा. होते. त्यापैकी मी 5
चौथं गणित जागा. झालं का तिसरं गणित पूर्ण? चौथं दोन्ही गट. चौथं गणित पूर्ण झाल्यावर वाचून दाखव तुमच्या गटाला. विराट गट जरा लांब लांब मांडा ते. माझ्याकडे गोष्टीची 77 व कवितेची 72 पुस्तके होती, तर माझ्याकडे किती पुस्तके झाली? छान. स्वरा तुमचं गणित तिसरं गणित वाच. माझ्याकडे 26 रुपये आहेत. मला काकाने 18 रुपये दिले. आता माझ्याकडे किती रुपये आहेत? छान. झालं का पटपट? नाही पुरते खालीली केलं का? तिसरं पूर्ण झालं का तुमचं गणित? तुमचं चौथं झालं का? तुमचं गणित मांडून झालं का? दोन्ही गट. चला आता बरोबर आहे का बघूया. आता आपण जो गणिताचा खेळ घेतला त्यामध्ये सगळ्यात पहिला दोन्ही गटाचं गणित पूर्ण झालेले आहेत. आता बरोबर आहेत का बघूयात आपण. हा दोन्ही गट. माझ्याकडे 28 रुपये होते, त्यापैकी 7 रुपये मी आईला दिले, तर माझ्याकडे किती रुपये राहिले? पहिलं गणित तुम्ही वस्तुरूपात कुठं मांडलंय? हा सांग. 28 मी मनी घेतले व वजा 7 केलं, बरोबर 21. बरोबर 21. बरोबर आहे का? 28 वजा 7 21. बरोबर आहे का? हो. हा. माझ्याकडे 25 फळे होते, त्यापैकी मी 5 फळे खाल्ली, तर माझ्याकडे आता किती फळे राहिली? 28 आंबे म्हणून आम्ही 28 मनी घेतले आणि नोट एक घेतली आणि जोडो ब्लॉक एक घेतला, बरोबर 1. काय ते नोट एक आणि जोडो ब्लॉक मिळून काय घेतलं? कशासाठी घेतले? पेनसाठी. हा पेनसाठी घेतले आणि बरोबर 39. बरोबर 39. माझ्याकडे गोष्टीची 77 व कवितेची 72 पुस्तके होती, तर माझ्याकडे किती पुस्तके झाली? चौथं गणित सांग ईश्वरी. आम्ही 7 नोटा आणि 7 बिट्ट्या. हा असे 77 गोष्टीची पुस्तकं झाली. हा आणि कवितेच्या पुस्तकांसाठी काय घेतलं? 7 नोटा आणि 2 बिट्ट्या. हा 7 नोटा कितीच्या त्या? 10. हा म्हणजे किती झाले? 77 अधिक 72 बरोबर 149. 149. बरोबर. 12 रुपये आहे. मला दादाने 15 रुपये दिले. आता माझ्याकडे किती रुपये आहेत? तिसरं गणित सांग. 26 रुपयाचे आम्ही 26 मनी घेतले बर. आणि 18 10चे एक नोट आणि 8 नाणी घेतले. 8 रुपयांच्या नोटा घेतल्या. 8 रुपयाच्या नोटा घेतल्या, बरोबर. माझ्याकडे 90 रुपये आहे. मी आईला 5 रुपये दिले. आता माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? चौथं गणित वस्तुरूपात. 90 वजा 5 बरोबर 85. पाचवं गणित. माझ्याकडे 80 रुपये आहे. मी बाबांना 10 रुपये दिले. आता माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? 80 वजा 10 बरोबर 70. बरोबर. आताच आपण वेगवेगळ्या साहित्यांच्या आधारे 2 गटामध्ये शाब्दिक उदाहरणे तयार करून बेरीज आणि वजाबाकी यांचा खेळ घेतला आणि त्यामध्ये दोन्ही गट सगळ्यात पहिल्यांदा 5 गणित शाब्दिक उदाहरणं आणि वस्तुरूपात त्याची मांडणी करून विजयी ठरलेला आहे. त्याबद्दल दोन्ही गटाचं खूप खूप अभिनंदन. त्यांना आपण बक्षीस देऊया. पेन्सिल आणि शार्पनर. खूप छान गणित तुम्ही तयार केली. विराट गटाने पण खूप छान गणित तयार केली आहेत. फक्त त्यांना थोडा वेळ लागला. चांगली गणित तयार केली म्हणून तुमचं पण खूप खूप अभिनंदन. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. बिट्ट्या आहेत.
गोलाच्या बाहेर किती पडले सांगा. सांगा गोलाच्या बाहेर किती पडले. मग 9 वजा 4. तुझे किती पडले गोलाच्या बाहेर. लिही 9 वजा 7. किती उत्तर आलं. तुझं किती उत्तर येते 9 वजा 4. गोलात आहेत का तेवढे बघ. मोठ्याने मोज. मोठ्याने मोज. 1 2 3 4 5. तुझे किती आलं उत्तर 9 वजा 2. गोलातली संख्या तू वजा केला का. बर गोलाच्या बाहेरचे 7 आहेत का मोज. मोठ्याने मोज. 1 2 3 4 5 6 7. किती मध्ये पडलं. हा 5. काय करतो उड्या मार. 1 2 3 4 5. किती मध्ये आलंय 3. हा 3 काय करतो टाळ्या वाजव. स्टॉप. किती आहेत तुझे 5 वाले किती. हा तू किती ठेवली. 6 आहेत. पहिला कोणाच झालं. 11. हा बरोबर आहे. खुर्ची घे खुर्ची घे. विराजला दिसलं पहिला. 2 2 पॉइंट दोघांचे सेम झाले बघा. हा तयार का पुढं. 20. हा कुणाला पहिला दिसलं. 3 2 झाले बघा पॉइंट. 19. 19. बरोबर. 4 2 झाले. 4 2. कुणालचे 4 विराजचे 2 पॉइंट. 23. विराजला सापडला. 3 पॉइंट झाले आता विराजचे. 5 3 झाले. 15. विराज 15 सांगितले. विराज किती येते. कुणालचं बरोबर आलंय. किती येते विराज. कितीला गोल केला तू. पण चला आता इथं कुणाल विजयी झालाय. टाळ्या वाजवा त्यासाठी. दोन 3 पुढं पुढं पुढं. नीट बघा. ज्या त्या संख्येच्या गोलात त्या तेवढेच ठेवलेत का. इथंच मोजायचं आणि न्यायचं. तुम्ही उलट क्रमाने सांगणार आहेत चित्र. हा डोळे मिटलेत. हा चला सगळ्यात शेवटचं चित्र. थांबा थांबा. सशाच्या आधी कुठला आहे बघा. हा
योगेश. तुला कुठला रंग आवडतो? पिवळा, गुलाबी, एवढाच का? हो. बर बर. काय करतो अजून? अभ्यास घेतो? हो. शाळेला जातोस का? हो जातो. अभ्यास करतोस का? आणि पुस्तकाची मला खूप आवडतो. तू बॅगेमध्ये राहतोस. तुला तर माणूस आला पाहिजे ना? तुझं नाव पुस्तक आहे. सरस्वती पवार मॅडमचे विशेष मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. इतक्या परिश्रमपूर्वक त्यांनी हे सर्व कृती आपल्याला दाखवलेल्या आहेत आणि याचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. विद्यार्थ्यांची एनर्जी बघितली तर किती जबरदस्त मुलांचा रिस्पॉन्स आहे ते दिसतं. आणि मुलं किती चुणूकदार, हुशार, चांगल्या प्रकारची मुलं आहेत हे चांगलं दिसतंय आपल्याला याच्यामध्ये. जवळपास मला वाटतंय दुसऱ्या व्हिडिओमध्ये 18 आणि पहिल्या व्हिडिओमध्ये जवळपास 7 ते 8 अशा जवळपास एक 25 कृती मॅडमने दाखवलेल्या आहेत. तर निश्चितपणे या सर्व कृतींचा वापर आपण आपल्या शाळेमध्ये करू शकतो. आता पार्टिसिपेंटला अनम्यूट होऊन बोलण्याची संधी आहे, आपण बोलू शकता. आपल्याला कोणती कृती आवडली, आपण कोणती कृती कराल, बोलू शकता आपण. ते जे आहे ते साहित्यामध्ये फक्त ते मार्गदर्शक म्हणून फक्त पुस्तक असते, ते वाचून जास्त कळत नाही सर. असं प्रात्यक्षिक आपण जर पाहिलं तर जास्त आणखी आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते. बर. त्यांनी विविध खेळातून जे संख्याज्ञान मणिमाळाचा वापर करून दाखवलेला आहे. आणि सापशिडी म्हणा, वर्तुळ कवड्या, अगदी मुलांचं म्हणजे मुलं जास्त त्या ठिकाणी स्वतः कृती करून त्या ठिकाणी शिकत, त्यामुळे ते जास्त स्मरणात राहतं त्यांच्या. अगदी बरोबर आहे. छान सादरीकरण केले ते. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते. जसं विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा एक उपक्रम होता, तसं हम्म. आमच्यासाठी सुद्धा हा उपक्रम म्हणजे एक आनंददायी शनिवार असं झालेला आहे. आणि आज जे सरस्वती मॅडमनी अतिशय उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण असं गणिती खेळाचे सादरीकरण केलेले आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे उपक्रम होते. फक्त मला त्यातलं जे हौजी हा जो खेळ घेतलेला आहे त्याचं थोडंसं स्पष्टीकरण मिळालं तर बरं होईल. छान, चांगला प्रश्न विचारला मॅडम, बोला. हा, नमस्ते सर्वांना, नमस्कार. आणि पहिल्यांदा सॉरी बर का, आवाज येऊ शकला नाही, त्यामुळे सुरुवातीच्या व्हिडिओ मधले खेळ तुम्हाला नाही ऐकू आले. युट्यूबला मी जेव्हा पाठवेन तेव्हा तुम्ही बघू शकता, त्याच्यावर आवाज वगैरे येईल व्यवस्थित. तर आता हौजी हा जो खेळ आहे, तर आपल्याला बाजारामध्ये हौजी आम्हाला गुजरात रबर प्रॉडक्ट म्हणून आमच्या अकोले काठीच्या बाजूला MIDC आहे, त्यांच्याकडून हे खेळाचे साहित्य बरंच मिळालं होतं. त्यामध्ये हा हौजी गेम आला होता आणि इथं बाजारात पण आपल्याकडे हे मिळतं. संख्या ज्ञानासाठी हा खेळ आहे. 1 ते 90 संख्यांचा बोर्ड असतो. मी व्हिडिओ ऑन करते, तो दाखवते तुम्हाला. अशा प्रकारचा हा संख्यांचा बोर्ड आहे, दिसतोय सर्वांना? हो दिसतंय. हा, ह्या संख्यांचा बोर्ड आहेत आणि संख्यांच्या सोंगट्या आहेत, 1 ते 90 संख्यांची पाटी, आणि त्याच्यावर ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या छोट्या सोंगट्या आहेत. तर आपण पिशवीमधून किंवा बॉक्समधून ती एक एक सोंगटी काढायची, त्याच्यावर मांडायची. मुलांना अशा प्रकारचे तिकीट असतात, हे संख्या लिहिलेले दिसतंय तिकीट. हो हो दिसत. हे आपण बऱ्याच वेळेला यूज करू शकतो. आणि काही कागदी पण तिकीट आहे, जे एकदा यूज करून आपण जे खेळामध्ये दाखवलंय व्हिडिओमध्ये, ह्यामध्ये जे आहे ते आपण असं फक्त फोल्ड करून, ही संख्या समजा माझ्या संख्येमध्ये मी एक 17ची संख्या आली, सोंगटी आली, तर मी ही 17 जिथं आहे ती अशी फोल्ड करू शकते. मग जेव्हा ही माझी ही आता ह्या 3 लाईन मध्ये संख्या असतात, ही पहिली लाईन, ही मधली लाईन आणि ही शेवटची लाईन.
हा हौजी खेळामध्ये जेव्हा आपण सोंगटी घेणार आहे, पहिल्या लाईनसाठी बक्षीस ठेवू शकतो, मधल्या लाईनसाठी ज्याची पहिल्यांदा लाईन पूर्ण होईल त्याच्यासाठी बक्षीस, आणि पूर्ण तिकीट ज्यांचं पूर्ण होईल त्याच्यासाठी असं बक्षीस ठेवू शकतो, किंवा 45 पेक्षा लहान 45 पेक्षा मोठ्या, असं आपल्याला जे वाटेल ते आपण ठेवू शकतो बक्षीस मुलांसाठी. आणि मुलांचं ह्यामध्ये कसं होणार आहे, मी एकाहत्तर संख्या काढली आणि ती जर मुलांकडं असेल आणि त्यांच्याकडे लक्ष नसेल तर मुलांचं ते बक्षीस जाणार आहे. त्यामुळे मुलं इतकं सतर्क होऊन प्रत्येक संख्या ऐकणार आहेत. आता मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं, 39 तिच्या संख्येमध्ये तिकिटामध्ये होतं आणि 49 म्हटल्यानंतर तिने 39ला गोल केली होती. मग तिथं त्यांचा जो संभ्रम होणार आहे, आणि तिला बक्षीस तिची मधली लाईन पूर्ण झाली म्हणून ती आली. मग ज्यावेळेला मी चेक केलं पाठीवर की ती झाली आहेत का सगळ्या संख्या, त्यावेळेला ती 39 संख्या झाली नव्हती. तिने 49 सांगितल्यावर 39ला गोल केली. मग अशा पद्धतीनं मुलांना संख्या दृढीकरण, एकाग्रता वाढणार आहे आणि हा हौजी खेळातून हे साध्य होऊ शकतं. आणखी काही अडचण आहे का ह्या हौजी खेळाबद्दल? लक्षात आलं का मॅडम? हो हो हो, धन्यवाद मॅडम. थँक्यू. अजून सुरुवातीचे जे शतक मणी माळेवर म्हणजे जे आवाज आले नाहीत त्याबद्दल एक थोडक्यात सांगू का? हो हो, चालेल हो ना. चालेल. हा, खूपच छान उपक्रम होते मॅडम सगळेच. थँक्यू मॅडम. शतक मणी माळेवर संख्या दाखवणे हा खेळ लक्षात आला असेल. हो हो, दोघांमध्ये आपण हा खेळ घेऊ शकतो. कोणतीही संख्या आपण सांगायची, पहिल्यांदा कोण दाखवेल तो त्या संख्या माळेवर विजेता. दाखवणार आहे तो विजेता. दुसरा खेळ आपण दाखवला होता प्रश्नांद्वारे संख्या ओळखणे, गोल केला होता आणि मध्ये जो ज्याच्यावर राज्य आहे त्यांनी प्रश्न विचारायचे त्या संख्येवर. ते संख्येचं एक कार्ड घेऊ शकतो आपण, संख्या ती दाखवायची इतर मुलांना गोलामधल्या, आणि ज्याच्यावर राज्य आहे त्याला नाही दाखवायची. मग मला राज्य आहे तर मी ओळखणार आहे. मग मी कशी ओळखणार, तर मी प्रश्न विचारणार. माझे प्रश्न कसे असणार आहेत, तर हो किंवा नाही अशा स्वरूपात असणार आहेत. आता मुलांनी 34 संख्या घेतली होती आणि ती दाखवली सर्वांना. मग मला आता ती 34 आहे का हे ओळखायचं होतं. त्यासाठी मी आधी 50च्या आतली आहे का, मग मुलं हो म्हणले. मग मुलांनी परत मी विचारलं ती 30 पेक्षा लहान आहे का, हो म्हणाले, किंवा सॉरी नाही म्हणाले. मग ती 31 ते 40च्या मधली आहे का, तर हो म्हणाले. मग मला लक्षात आलं, म्हणजे मी ते संख्या असं कट 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 करत गेले. मग परत एकक स्थानी 2 आहे का, एकक स्थानी 4 आहे का, असे मी प्रश्न विचारत गेले. मग जिथं ते हो म्हणतील तेव्हा मी ती संख्या ओळखणार, तर ती संख्या आहे 34. मग असे माझे प्रश्न किती झाले ती संख्या ओळखायला, तर कमीत कमी प्रश्नात जो ती संख्या ओळखेल तो विजेता या खेळामध्ये होऊ शकतो. त्यानंतर तिसरा जो होता शतक पाटीवर संख्यांचा क्रम उलट सुलट आणि आडव्या पद्धतीनं. तर ह्यामुळं खरंच मुलांना जे अवघड, आता 39 म्हणजे 9-9ची जी ओळ आहे ती खूप अवघड जाते, अजून पण लक्षात येत नाही. मग हे उलट आडव्या क्रमानं घेतल्यामुळं, उलट आणि सुलट घेतल्यामुळं मुलांना खूप छान दृढीकरण होतं. त्यानंतर पाठीवर हवेमध्ये आपण संख्या लिहायला लावायची किंवा पाठीवर लिहायला लावायच्या. त्या संख्या लिहिलेल्या क्रमावरून मुलं संख्या ओळखतात. हौजी गेम बद्दल आता सांगितलं. सापशिडी तर आपल्याला सर्वांना माहित आहे. पुढं बेरीज आणि वजाबाकीतून ताट रिकामं करा असा एक खेळ दाखवला होता. तर ताटामध्ये मी 2 समान म्हणजे 40-40 काही बिट्ट्या काही कवड्या असे ठेवल्या होत्या आणि 2 गटामध्ये मध्ये साहित्य ठेवलं होतं. ते ठोकळ्यांच्या द्वारे, आपल्याकडं गणित पेटीमध्ये तशी ठोकळे आले, चिन्हांचा ठोकळा आहे, चित्रांचा ठोकळा आहे, संख्यांचा ठोकळा आहे. तर त्यातून आपण जे ठोकळा पहिला चिन्हाचा द्यायचा, चिन्ह कुठलं बेरीज पडलं तर बेरजेसाठी 2 ठोकळे दिले आणि नंतर वजाबाकी पडली तर मग ते जसं जसं ताट कमी कमी होईल, संख्या कमी कमी होतील, तसं तसं ते 5 संख्या असणार किंवा 6 संख्या असणारा ठोकळा देऊन आपण हा खेळ घेऊन लवकर जो ताट रिकामं करेल त्याला आपण हा वजाबाकीचा खेळ घेऊन घेतला होता. त्यानंतर पुढचा खेळ होता शब्दगणित संकल्पनाची उदाहरण जत्रा. म्हणजे तुम्ही मगाशी बघितलात की मुलांनी स्वतः शाब्दिक उदाहरणं तयार केली आणि शाब्दिक उदाहरणं तयार करून ती वस्तुरूपात मांडली. आणि त्यामुळं ना हे खूप, म्हणजे मुलं स्वतः उदाहरण तयार करतात. त्यांना दिलं होतं 5 उदाहरणं तयार करायची, त्यातली 3 उदाहरणं बेरजेची, 2 उदाहरणं वजाबाकीची. आपण त्यात
काही करू शकतो असं बदल. अशा पद्धतीनं त्यांना मग तयार करून ते मुलांनी गटामध्ये वस्तुरूपात मांडायचं. मध्ये भरपूर साहित्य आहे आपल्याकडे, ते ठेवायचं. ते वस्तुरूपात मांडल्यामुळे त्यांना म्हणजे हे गणिताला मूर्त स्वरूप येतं आणि त्यामुळे मुलं छान करू शकतात. वजाबाकीची जी गोष्ट होती ते बिट्ट्या आणि मध्ये गोल वर्तुळ ठेवून गोलात किती पडल्या मग ते मांडायचं. तेवढा त्यांना बिट्ट्या देऊन त्यातनं वजा किती येते राहिलेले मोज मोठ्याने त्यांना करून देऊ शकतो. परत संख्या एवढ्या कृती, आता पहिलीच्या मुलांना संख्या ज्ञानासाठी आपण संख्या मांडायच्या, गोल करायचं आणि त्यात तो बॉल टाका किंवा काही टाका, तेवढं त्यांना कृती करायला लावायच्या. त्यानंतर संख्यांची संगीत खुर्ची हा खेळ झाला. तर संगीत खुर्ची आपल्याला माहित आहे, मग तसं तुम्ही जरी आपल्याकडे तसे रिंग वगैरे नसतील तरी आपण फरशी घेऊयात, फरशीच्या उभ्या क्रमाने मांडून त्या पद्धतीने संगीत खुर्ची आपण करू शकतो. गोल करून गोल संख्या मी लिहिल्या 1 ते 50 संख्या कुठेही लिहिल्या, फळ्यावर कशाही लिहिल्या, कुठं 1 लिहिलं, कुठं 50 लिहिलं, कुठं असं. मग त्या मुलांना दोघांना बोलून एक संख्या सांगायची, पहिला जो त्या संख्येला गोल करेल तो विजयी होईल. चुन चुन के ठेव म्हणजे आपण काय करणार आहे, एकदम त्यांना काही वस्तू द्यायच्या आहेत आणि पुढं फरशीवर मांडायचे आहेत, 1 2 3, मग जेवढं फरशीवर मांडले तेवढे आणून तेवढ्या वस्तू त्यांनी त्या संख्या एवढ्या वस्तू ठेवायच्या आहेत. त्यानंतर चित्रातून शब्द वाचन हे पुढं मराठीसाठी घेतलं होतं, चित्र काढलं होतं. बाबर सर आहेत आपले, किरण बाबर, त्यांनी जे चित्रातून ओळख करून देणं आणि 19 खडी आहे त्या पॅटर्ननी. फक्त मी ह्यात वेगळं काय केलं की चित्र पहिल्यांदा त्यांना बघून वाचायला लावलं आणि मी त्यांना न बघता पण त्यांचा क्रम उलट आणि सुलट क्रमाने विचारल्यामुळं त्यांच्या लक्षात राहतं, स्मरणशक्ती त्यांची वाढते आणि त्यामुळं मुलं हे करतात. आता जोडाक्षरयुक्त शब्द शिकवण्यासाठी आपल्या वर्गमित्र जे आहेत, ज्या क्रमाने बसलेले आहेत त्या क्रमाने नावं लिहायची फळ्यावर त्या सगळ्या मुलांची आणि एकेकाला येऊन वाचायला लावायचं. जरी त्यांना ते जोडाक्षर वाचता येत नाही पण त्या मुलाचं नाव माहित असतं, मग ते बरोबर त्या क्रमाने तिथं आलं की ते नाव वाचतात बरोबर आणि त्यांना ते शब्द दिसल्यामुळं जोडाक्षरयुक्त शब्द त्यांना वाचायला येतात. गप्पांचा टप्पा, मी फळ्याला गप्पा मारायला लावल्या, पुस्तकाला गप्पा मारायला लावल्या. त्यांच्यातनं कल्पनाशक्ती वाढ होऊन चांगलं त्यांना शब्द भांडार वाढतं, त्यांच्या मनातलं काय आहे ते सगळं बाहेर पडतं. असे भरपूर उपक्रम घेतलेले आहेत, पण आता इथं व्हिडिओ खूप मोठा झाला हाच आणि हो. त्यामुळं ठीक आहे. अजून काय अडचण असेल तर नाणी नोटा वगैरे ज्या आहेत किंवा संख्या पण अजून कशा पद्धतीने सांगू शकतो. समजा 124 आहे तर 124 कशा पद्धतीने सांगू आपण, तर 1 शतक, 2 दशक, 4 एकक. तर त्याच्याऐवजी अजून आपण अजून कशा रूपात सांगू शकतो असं विचारलं, 12 दशक 4 एकक अजून कशा रूपात सांगू शकतो, तर 124 एकक. असं वेगवेगळ्या रूपात त्यांना नाणी नोटांमधून पण द्यायला सांगता येईल आणि संख्यांचं स्वरूपात वेगवेगळ्या घेता येईल. आणि मगाशी जे समजपूर्वक वाचनवर झालं होतं तेव्हाच थोडं बोलायचं होतं पण मला वेळ पुढे मिळणार होता म्हणून मी बोलले नव्हते. तर थोडक्यात सांगते, मी आयडियाच्या कल्पनेतल्या गोष्टी असा एक उपक्रम घेतला होता. म्हणजे आपल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या जुन्या गोष्टींच्या पुढं काय घडलं असेल असं त्यांना स्वतःला प्रसंग तयार करायला लावले आणि त्याच्या गोष्टी रूपातून मुलांना लिहायला लावल्या होत्या. हा मोठ्या वर्गासाठी होता उपक्रम, विडी घरकुलच्या शाळेत असताना राबवला होता. आणि समजपूर्वक वाचण्यासाठी मुलांना काय करायचं, त्या वाक्य जे वाचलं आहे त्याचं चित्र तयार करायला लावायचं, डोळ्यापुढे तो प्रसंग निर्माण करायला लावायचा. आणि त्यामुळे मग काय होतं किंवा सुरुवातीला त्यांना लक्षात येत नाही, मग त्यावेळेला आपण तसा प्रसंग तयार करू शकतो मुलांच्या मदतीनं आणि त्यामुळे त्यांना ते समजणार आहे नेमकं वाक्यात काय आहे. तर अशा पद्धतीनं उपक्रम सादर केलेले आहेत. आणि पुन्हा एकदा मला इथं संधी दिली शिंदे सर, आदरणीय शिंदे सर, आपण आमचे प्रेरणास्त्रोत आहात आणि सगळे माझे विद्यार्थी, पालक, शिक्षक, सहकारी शिक्षक आणि आपण सगळे शिक्षकांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि अजून काय अडचण असेल तर विचारू शकता. छान धन्यवाद. मॅडम, मॅडम. हॅलो. हा सर बोला. तुमचा नंबर सांगताय का? नंबर शिंदे सर देतील ग्रुपवर. ओके सर, चालतंय. मी शेअर करतो नंबर, काय तुम्हाला अडचण असेल तर. ओके सर. ठीक आहे. मॅडम, अजून हा एक 2 मिनिट बोलते सर. हो बोला. खूप छान.
आणि जसं त्यांनी ते चुन चुन के ठेव किंवा गोल करून गप काय गप बोल आणि गप गोल कर या नाविन्यपूर्ण हेडिंगमुळे किंवा शीर्षकामुळे सुद्धा विद्यार्थी अशा खेळाकडे आकर्षित होतात आणि उत्साहाने सहभागी होतात असं मला वाटतं. हो हो बरोबर आहे. बरोबर. अगदी प्रत्येक उपक्रमाला त्यांनी नाविन्यपूर्ण असं नाव ठेवलेलं होतं त्यांनी. हो हो. हो. खेळात छान. मला मुळात खेळाची आवड आहे आणि गणित हा असा विषय आहे की हा माझ्या नावडीचा होता, कारण गणित हा विषय शिक्षकांवर, ते गणित शिकवणाऱ्या शिक्षकावर खूप आवडीचा का नावडीचा ठरत असतो. अगदी आणि बरोबर. जेव्हा आपण चांगला अशा खेळाच्या माध्यमातून घेतलं ना, तो गणित विषय मुलांना आवडतो का का तर त्या शिक्षकांनी तसं घेतलं म्हणून ते शिक्षक पण आवडतात. हो हो. म्हणून गणित विषय आवड नावड त्या शिकवणाऱ्या शिक्षकावर असतं. मग आपण जर आवडीचं व्हायचं असेल तर गणित विषय असा खेळातून घेतला तर खूप छान होईल. ओके ओके. खूप छान. थँक्यू थँक्यू. अजून कोणाला आणखी बोलायचंय काय? काय ऍड करायचं का सांगा. काय नाही सर, अगदी व्यवस्थित मार्गदर्शन झालं. दीपक पारडे सरांचं पण छान झालं. आपण सुद्धा भाषिक क्षमता म्हणजे काय, श्रवण भाषण वाचन याबद्दल सांगितले. अगदी सेशन छान झालं सर एकदम. ठीक आहे, खूप छान माहिती मिळाली. अशा प्रकारचे मेसेज आहेत व्हॉट्सअपवर, सॉरी झूम मीटिंग मध्ये. शेवटी सर 2 मिनिटात आभार मानतो मी. हो बोला. हा, मी शिवानंद कोळी गुरुजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणगी, तालुका मंगळवेढा सर. तर आजच्या सेशन मध्ये दीपक पारडे सर यांनी अगदी अगदी जे छान मार्गदर्शन केलंय. तसेच शिंदे सर, आपण ही भाषिक क्षमता म्हणजे काय, श्रवण भाषण वाचन लेखन असेल, रीडिंग विथ अंडरस्टँडिंग म्हणजे समजपूर्वक वाचन, याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितलं. तसेच महत्वाचं वाचनामध्ये, रीडिंगमध्ये काळजीपूर्वक वाचन असेल, हळूवार वाचन असेल किंवा क्लोजअप समजणे, तर वाक्याचे प्रकार समजणे, अगदी वाचनासंदर्भात आपण सुद्धा छान मार्गदर्शन केलं. तसेच सरस्वती मॅडम सुद्धा या ठिकाणी गणित विषयामध्ये विविध खेळातून अध्ययन अगदी छान पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलंय. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्व उपस्थित शिक्षकांना सुद्धा धन्यवाद देतो आणि थांबतो. ओके, थँक्यू सर. आपण आता परत पुढच्या शनिवारी भेटूयात, एक वेगळ्या विषयावर, वेगळ्या उपक्रमातून सर्व शिक्षकासोबत संवाद साधूयात. निश्चितपणे या उपक्रमातून जे काही ऍक्टिव्हिटी आपण दाखवले, त्या ऍक्टिव्हिटीच्या शाळेमध्ये त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी करा. यानुसार मुलांची प्रगती करा. आणि आपल्यापैकी कोणी जर अशा प्रकारचं काही ऍक्टिव्हिटी दाखवणार असेल भाषा गणिताची, निश्चितपणे डायरेक्टला संपर्क करा. आपले सुद्धा व्हिडिओ अशा प्रकारे दाखवण्यात येतील. तर सर्वांचा मी आभार व्यक्त करतो डायट मार्फत. आणि आत्ताचा हा लेक्चर संपला असं